आपल्यासोबत अभिनेते किरण माने आहेत की ज्यांनी राजकीय भूमिका घेतली म्हणून सिरियलमधून त्यांना काढून टाकलं असं सांगितलं आणि त्याच्यानंतर गेली 2 दिवस खूप मोठा गदारोळ जो आहे तो सुरू आहे. काल सिरियलच्या सेटवरती 2 गट पडल्याचं पाहायला मिळालं. एक गट असं सांगतोय की तुम्ही गेली वर्षभर त्रास देत होतात, टोमणे मारत होतात, अपमानास्पद वागणूक जी आहे ती देत होतात आणि दुसरा जो गट आहे तो तुमच्या बाजूने उभा राहिलाय. नेमकं काय? आता काय झालं ना, की आता तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुम्ही चॅनलवाले असाल, महाराष्ट्रातली जनता असाल, एक अभ्यास करा आता या प्रकरणाचा सगळ्या. 40-50 तास सगळे गप्प होते. सुरुवातीचे 15-16 तास मी एकटा विचारत होतो जाब की काय, 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 काय. आता जे आरोप केलेत हे त्यावेळी सांगू शकत होते ते, त्यावेळी का नाही सांगितले. पहिलं प्रोडक्शन हाऊसचं स्टेटमेंट बाहेर आलं, की व्यावसायिक कारणांमुळे आम्ही किरण मानेंना काढलं. हे विसरू नका कधी. आपल्याकडे विसरायची सवय आहे. माझी मेमरी शार्प आहे माझी. म्हणजे मला 2013 मधली भाषणंही आठवतात कुणी नेत्याने केलेली. त्याने दिलेली आश्वासनं आठवतात मला. कोण म्हणाला असेल की पेट्रोलचे दर कमी करतो तर ते माझ्या लक्षात राहतं. मी त्याला मत देतो की अरे हा पेट्रोलचे दर कमी करेल आणि मग त्यांना नाही केलं तर मी जाब विचारतो. इतकी माझी मेमरी शार्प आहे. तर मी हे लक्षात ठेवलं की व्यावसायिक कारण म्हणजे तुम्ही सांगा काय असेल. आर्थिक काहीतरी असतं. म्हणजे मी पैसे मागितले जास्त वाढवून किंवा मी त्यांना माझ्यामुळे आर्थिक नुकसान होतं आहे किंवा प्रोफेशनलिझम नाही किंवा वेळेवर सेटवर येणं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, असंच काहीतरी असतं. व्यावसायिक कारण काय नाही. पहिल्यांदा मला चॅनलच्या एका माणसाने सांगितलं होतं की राजकीय पोस्ट हे कारण आहे आणि महिलेने केलेली तक्रार. तर त्या दोन्हीविषयी कुणी काही बोलायला तयार नव्हतं. तोपर्यंत महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये गदारोळ सुरू झाला की राजकीय भूमिका घेतली म्हणून काढून टाकलं. कारण महाराष्ट्रानं बघितलं होतं की गेल्या 8-10 दिवसाचा घटनाक्रम बघितला तर किरण मानेंना काढून टाका हे कॅम्पेन सुरू केलं होतं एका विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी स्टार प्रवाहाच्या पेजवर. त्यानंतर अशा पोस्ट पडत होत्या की कुठलं प्रोडक्शन हाऊस आहे शोधा, त्यांचे फायनान्सर्स कोण आहेत शोधा, याच्या मुसक्या आवळूया आणि ह्याला याचा बाजार उठवूया. किंवा अशा पोस्ट पण नंतर यायला लागल्या की आता लवकरच याचा बाजार उठणार आहे आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी मला काढून टाकण्यात येतं काही कारण न सांगता. तर याची संगती महाराष्ट्रानं लावली आणि गदारोळ सुरू झाला. गावागावात तुम्हाला माहिती नाही, आता आपल्याकडे महाराष्ट्र म्हणजे पुणे मुंबई असं काहीतरी मीडियामध्ये असतं, पण त्याच्या मागे खूप ग्रामीण महाराष्ट्र आहे. घराघरात आत्ता मुलांची स्टेटस आहेत व्हॉट्सॲपला, आय सपोर्ट किरण माने, हे काय आहेत. तर त्यांनी तो सगळा बघितला. पण मी म्हटलं आपण आत्ताच नाही कुठला आरोप करायचा. मी 5, 6, 7, 8 तास वाट बघितली. त्यांच्याकडून मेल येईल की हे कारण आहे आणि मला माझी बाजू मांडायची संधी देतील आणि मग काढून टाकतील. कारण मी कायम सांगतो कसाबला सुद्धा आपण पकडून फाशी नाही दिलं, त्याला त्याची बाजू मांडायची संधी दिली, त्याच्यावर केस चालवली आणि नंतर फाशी दिली. मी तर माझ्या या देशाचा नागरिक आहे, तुमच्या सिरियलला मोलाचं योगदान दिलेला माणूस आहे. तुम्ही असं नाही करू शकत मला. पण आतापर्यंत तुम्हाला प्रोडक्शन हाऊसनी लेखी काहीच दिलेलं नाही. काहीही नाही, किंमतच दिली नाही मला. कोण आहे हा? कारण ते ते नाहीच दिलेलं मला, काहीही लेखी दिलेलं नाही मला, काहीही नाही. आत्ता देतील तर त्याला किंमत नाही, शून्य किंमत आहे त्याची. पण काही नाही. पण मी उलट लेखी दिलेलं आहे प्रोडक्शन हाऊसला बरंच. तुम्ही काय म्हणणं मांडले प्रोडक्शन हाऊसकडे? मी म्हणणं मांडायला ते मला भेटतायत कुठे? आता मला काय म्हणायचं की पहिलं व्यावसायिक कारण झालं, त्यानंतर महिलेची गैरवर्तन असं स्टेटमेंट यायला लागलं किंवा चॅनलनी पण स्टेटमेंट दिल्यानंतर चॅनलला भरकटवलं प्रोडक्शन हाऊसनी. महिलांची गैरवर्तन म्हणजे काय डोळ्यापुढे येतो आपल्या? माझी बदनामी झाली का नाही यातून? डोळ्यापुढे येतं की लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग हेच डोळ्यापुढे येतं, दुसरं काही डोळ्यापुढे येत नाही. हे आणलं महाराष्ट्राच्या डोळ्यापुढे. त्यामुळे एकदम त्यांना वाटलं की वातावरण बदलेल, त्याच्यात सपोर्ट करणारी सगळे राजकीय नेते बाजूला जातील. पण सगळ्यांना माहिती आहे की हे होणार आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणतो तुम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न, तुकाराम महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले, शंभू महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले, शिवाजी महाराजांना बदनाम छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. मी कोण आहे? चिल्लर माणूस आहे. तर ते हे होणार होतं. पण महिलेची गैरवर्तन असाल म्हणलं ठीक आहे, गैरवर्तन म्हणजे नक्की काय हे मला कळू द्यात. मग नंतर या महिला समोर आल्या, माझ्या भगिनी, एक मला बहिणीसारखी, एक मुलीसारखी आहे, एक आईसारखी आहे. त्यांनी काय सांगितलं गैरवर्तन? आपण इयत्ता 5वी ड मध्ये ज्या एकमेकांना तक्रारी करतो, स्वतःला शहाणा समजतो, मी करतो, स्वतःला हिरो समजतो, टॉन्टिंग करतो, याच्या पलीकडे काय सांगितलं? आणि गेलं वर्षभर हे चाललंय. अरे वर्षभर खपवून कसं घेतलं तुम्ही? किंवा त्या हिरोईनने सांगितलं मला मुलीसारखी येते, ती म्हणाली की मला अपशब्द वापरत होते. अपशब्द वापरल्यावर खाडकन मुस्कडत का नाही दिली तू त्याच वेळी? किंवा त्याच वेळी लेखी तक्रार का नाही दिली?
आणि तिथे ज्या वृद्ध माझ्या आईसारख्या गृहिणी होत्या त्या म्हणाल्या की मला बोलायची हिंमत नाही, मग त्याच वेळी अपशब्द वापरलेले तू ऐकत होतीस तर तू सहन का केलंस? तुझ्या एका महिला को आर्टिस्टला तू असं बोलतो, तू का नाही कानफडीत मारली? म्हणजे यात कुठेतरी पाणी मुरतंय, संशय घ्यायला जागा आहे. मी नाही म्हणत त्या खोटं बोलतायत, तुम्ही विचार करा. त्यानंतर म्हटलं की चला ठीक आहे, आता ह्या आरोपांचा सामना करूया आपण. पण मला मूळ मुद्दा एकच आहे, राजकीय पोस्टमुळे मला काढून टाकलंय. आता ते लपवण्यासाठी हे प्रकार सुरू झाले आणि त्या तिघी एका छापाचं बोलत होत्या. त्यांचं तिघींचं बाकीचं तुम्ही बघायलाच सगळं ॲप. त्यानंतर अचानक माझ्या सेटवर प्रोडक्शन हाऊसलाही हे माहीत नाही की चॅनललाही हे माहीत नाही बहुतेक की अनेक महिला कलाकार आहेत. त्यांना विचारलं गेलं का? तर नव्हतं विचारलं गेलं. त्या स्वतःहून उत्स्फूर्तपणे पुढे आल्या. मला हे खूप माझे आभार आहेत त्या सगळ्या भगिनींना, माझ्या सहकलाकारांना की आम्ही एकमेकांशी जे काही चांगलं वागलो असेल त्याचं फळ मला मिळालं की त्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन सांगितलं की किरण माने असे नव्हते. कारण त्यांना सुद्धा कुठेतरी कॉन्शियस होता. मला त्यातली एका माझ्या सुनेचा रोल करणाऱ्या माझ्या खूप मला मुलीसारखी तिचा फोन आला की सर आम्हाला रात्री झोप लागली नसती, आम्ही इंटरव्ह्यू दिली नसते. तर तिच्या डोळ्यात पाणी, तिचा स्वर कधी झाला होता की सर आम्हाला रात्री झोप लागली नसती आम्ही जर तुमची बाजू घेतली नसती तर. मी म्हटलं अरे केवढी मोठी रिस्क घेतली तुम्ही. तर हे जे आहे ना, हे पुण्याही कामी आली आणि सगळं चित्र बदललं. म्हणजे कळलं आता तुम्ही 2 गट पडले असं म्हणताय. 2 गट पडले नाहीत. खोटी बाजू सांगितल्यानंतर खरी बाजू समोर आली. कोणाचा तरी कॉन्शियस जागा झाला की हे खोटं चाललंय म्हणून खरी बाजू. त्यांना काम जाण्याची भीतीच नाही, त्यांना प्रोडक्शन हाऊसची भीती नसेल त्या चौघींना. पण त्या म्हणल्या चला गेलं तर गेलं पण आम्हाला रात्री सुखानं झोप लागली पाहिजे बाबा. या माणसाविषयी असे आरोप आम्ही सहन करणार नाही. कारण माझं वागणं तसं नाही. एक ॲटिट्यूड तो जन्मजात आम्हाला सातारी लोकांना असतो फिरताना असा. आम्ही तुमच्याशी बोलताना नम्रपणेच बोलतो. इथून उठलं की आमचं असं सुरू असतं की आपलं मजा म्हणून. आमचे खासदार पण आमचे मजेशीर आहेत. आम्ही सगळं असंच करतो. तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही माजोरडे आहोत. आम्ही ज्याला दाखवायचं त्यालाच दाखवतो. आता कालपासून काही स्क्रीनशॉट फिरतात की किरण मानेंनी अशी भाषा वापरली तर त्याचं पण तुम्हाला सांगतो, आम्ही शिवीचं उत्तर शिवीनं देतो, ठोक्याचं उत्तर ठोक्याने देतो, गोळीचं उत्तर गोळीनं देतो. त्यामुळे हे नाही, आम्हाला तुकाराम महाराजांच्या कित्येक अभंगात शिव्या आहेत त्या लोकांना आणि मलाही शिव्या देतात लोक. आता तुम्ही त्या शिव्यांमधला फरक बघा. मला ज्या शिव्या देतात त्या माझ्याकडे आहेत त्या आईवरून आहेत, बहिणीवरून आहेत, त्या अर्वाच्य अश्लील शब्दात टीका आहेत माझ्या. आणि मी जे बोललो ना, हरामी, भडव्या, भिकारचोट, याचा अर्थ काय असतो? हरामी म्हणजे विश्वासघातकी, नमक हराम जो असतो, खाल्ल्या मिठाला न जाणारा. भडवा म्हणजे काय? जो दलाली घेतो, कमिशन घेतो मधलं. म्हणजे ह्या अश्लील शिव्या नाही आहेत. आणि त्या पण त्या शिव्या पण माझ्या पोस्ट्समध्ये नाहीत. माझ्या पोस्ट ह्या सेन्सिबलच आहेत. त्या तुम्ही जर ते बघितलं तर ते चॅटमध्ये तेवढाच एक भाग काढून चिकटवला आहे तिथे. त्याच्यावर मला उचकवलं गेलेलं, मला शिव्या दिलेल्या त्यात नाही आहेत त्या स्क्रीनशॉट्समध्ये. म्हणजे मला उचकवलं गेलं, मला शिव्या दिल्या गेल्या तर ते चॅटमधलं आहे किंवा कमेंट्समधलं आहे. तर तिथं मी बिंदास बोलतो कारण पोस्ट माझ्या सेन्सिबल असतात. पोस्टमध्ये मी या शिव्या कधी देत नाही, तो मुद्दा वेगळा. पण यानंतर हे उभं राहिल्यानंतर असं कळलं की प्रोडक्शन हाऊसने चॅनलला भरकटवलं होतं की महिलांचे गैरवर्तन. महिलांचे गैरवर्तन हा मोठा शब्द आहे भावांनो, असा वापरू नका. तुम्हाला सुद्धा आई बहिणी आहेत असं वापरू. पण ते वापरल्यामुळे माझी बदनामी झाली. आता मी त्याच्यावर काहीतरी कारवाई करणार आहे 100%. आता मी गप्प नाही बसणार, कायदेशीर कारवाई करणार आहे महिलांचे गैरवर्तन या स्टेटमेंटवर. आणि हे भरकटवणारं स्टेटमेंट आहे आणि हे भरकटवून त्यांना माझा सपोर्ट काढून घ्यायचा होता. सतत चर्चा आहे प्रोडक्शन हाऊसनं हे केलं, प्रोडक्शन हाऊसनं सांगितलं. प्रोडक्शन हाऊस म्हणजे नेमकं कोण? हा मुद्दा फार छान काढलात तुम्ही. प्रोडक्शन हाऊस म्हणजे आमच्या प्रोड्युसर सुझाना घई, ज्या सांगतायत की अशी त्याच्यावर आरोप आहेत. सुझाना घई मॅडमनं माझं एक विचारणं आहे की मैडम, सुजाना घई मैडम, अगर आप ये देख रहे हैं न्यूज़ बुलेटिन, तो आप कितनी बार सेट पर आई हो? आप आधा सेकंड के लिए भी सेट पर आई हो? आपको कैसे मालूम कि सेट पर क्या चल रहा है? आपको कैसे मालूम किरण मिसबिहेव कर रहा है? कैसे मालूम आपको? आप आती नहीं, आप कैसी दिखती है ये पूरे यूनिट को मालूम नहीं, आपको किसी ने देखा ही नहीं, और आप मेरे बारे में कंप्लेंट्स कर रही है. तो क्यों कर रही है मुझे मालूम है. आपके 2 एम्प्लॉयज़ वहाँ पे थे, लता श्रीधर और शादाब शेख. लता श्रीधर बाद में निकल गई और शादाब शेख, ये दोनों हमें बताते थे हम लता के कान, आँख और ब्रेन है. ये दोनों जो बताते हैं वो आप सही मानती थी. उसमें से शादाब शेख अभी तक है. तो शादाब शेख
आपको आपका विश्वासू है या विश्वासघातकी है, इसका इन्वेस्टिगेशन कीजिए आप। वो जो आपको बताता है वो आप सच मानती है। शादाब शेख सिर्फ उन लोगों की सुनता है, उन लोगों से उसका क्या कनेक्शन है, इसका इन्वेस्टिगेशन कीजिए। अभी जो 4-5 लोग मेरी बाजू में आ गए हैं, उनकी बात आपको बताई शादाब ने? आपको बताई? वो जो 4 महिलाएं थी जो मेरी साइड लेकर बोल रही थी, उनकी बात आपको शादाब ने बताई? नहीं। वो तीन मेरी मेरी बहनें हैं, मेरी माँ है, एक मेरी बेटी है, उनकी बात आपको बताई। तो ऐसा क्यों? ये क्या कनेक्शन है? आप इन्व्हेस्टिगेट कीजिए। तर मला असं म्हणायचं की मग तोच एक माणूस तो प्रोडक्शन हाऊसला भरकटवत होता आणि तो प्रोडक्शन हाऊस चॅनलला चॅनलवर त्याचा नेमका रोल काय? त्याचा नेमका रोल काय? तो प्रोडक्शन हेड ऑफ प्रोडक्शन आहे. तो तिथे येतो. तो आम्ही ज्या वाड्यात शूटिंग करतो त्या वाड्याचं भाडं काय आहे ते ठरवतो. त्यातलं सुजाना मॅडमना काय त्या भाड्याचं रेट सांगायचं हे ठरवतो, लोकेशन्स ठरवतो, पैशाची सगळे व्यवहार तो ठरवतो. ते जरा इन्व्हेस्टिगेट करा, ते आणखीन काहीतरी निघेल. माझा तो आरोप नाही, कारण मला आरोप एकच आहे की माझ्यावर राजकीय पोस्ट करतो हे कारण झालेलं आहे. आणि मग मग मधल्या लोकांचा राजकीय पक्षाशी कुठला संबंध आहे आता का? ते- तो इन्फ्लुएन्स आहे का? ते- तुम्हाला काही जाणवलं? ते तुम्ही मीडियावाल्यांनी शोध घ्या. त्या सुजाना घई मॅडम सुभाष घई सरांच्या पुतणी आहेत असं म्हणतात. मला पण माहीत नाही. आम्हाला कोणाला त्यांच्याविषयी माहितीच नाही. त्या माझ्याविषयी तक्रारी करतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं की आम्हाला कोणाला त्यांच्याविषयी माहितीच नाही. कशा दिसतात, काय करतात. आम्हाला फक्त शादाब शेख माहिती आहे. आणि शादाब शेख जे सांगल ते चॅनल, म्हणजे शादाब शेख अख्खा एक माणूस चॅनलला फिरवतो. चॅनलवाल्यांना एक सांगतो मी आता, आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक सांगतो, चॅनलला सुद्धा भरकटवलं गेलं आहे. चॅनल कशाला येतं इकडं? मग ते भरकटवलं जाणारा माणूस कोण आहे आणि का? म्हणजे ह्या बाजू जी आज खरी बाजू समोर येते ही शादाब शेखनी चॅनलपर्यंत का नाही पोहोचवली? म्हणजे काहीतरी वेगळं कनेक्शन आहे, त्याचा शोध घ्या. दुसरी गोष्ट, माझ्यावर आरोप करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत, माझ्या सहकलाकार शर्वाणी पिल्लाई मॅडम, आता सोशल मीडियावरच्या लोकांनी शोध घेतला की त्यांचे पती वरळीमधल्या भाजपचे पदाधिकारी आहेत आणि माझ्या विरोधात जे लोक आहेत ते भाजप आणि त्या विचारधारेचे लोक आहेत. म्हणजे मग हे कनेक्शन काय? त्याचा शोध तुम्ही मीडियावाल्यांनी घ्या, इतरांनी घ्या. हे नक्की स्क्रिप्ट आहे काय नक्की? म्हणजे मला राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन काढलेलं आहे की काय, याचा संशय घ्यायला पुरेसा वाव आहे इथं. याचा संशय घ्यायला वाव जरी असला तरी गेली वर्ष दीड वर्ष तुम्ही या सगळ्यांसोबत काम करताय. काम करत असताना असं कधी जाणवलं की आपल्याला विचारधारेमुळं थोडासा त्रास होतोय किंवा बाजूला करण्याचा प्रयत्न केलोय की अचानक अगदी हे झालं? अहो, या सेटवरच काय आहे, मला जिथं जिथं काम केलं आमच्या क्षेत्रात 90% वेगळ्या विचारधारेची माणसं भरलेली आहेत. खूप वेगळ्या विचारधारेची माणसं भरली आहेत. त्यामुळे मला जिथे जाईल तिथे हा अनुभव येतो की एक तो ग्रुप वेगळा असतो आणि आम्हाला थोडंसं बहिष्कृत केल्यासारखी वागणूक असते. आणि मला तर त्या वागणुकीची सवयच झाली. मी त्याची तक्रार नाही करत. सवयच झाली. तिथं गेलं की हा आपल्यातला नाही असं एक ते असतं आणि त्याचं मला सवय झाली आता या गोष्टीची. कारण आमच्या क्षेत्रात वेगळ्या विचारधारेच्या वेगळ्या प्रकारच्या लोकांचं एक वर्चस्व, त्यांची मोनोपॉली आहे आणि ते तुम्हाला नेमका काय त्रास देतात? कारण की लोकांनाही कळलं Micro- पाहिजे हा आपल्यातला नाही असं म्हणणं आणि आपल्यातला नाही म्हणून बाजूला करत असताना काय संघर्ष असतो? खूप मायक्रो लेवलचा त्रास असतो. हा तुम्ही सहनही होत नाही, सांगताही येत नाही, अशा लेवलचा असतो. थोडंसं ते थोडंसं वेगळंच असतं. ते तुम्हाला थोडं वेगळं टाकतात आणि यातला हा त्रास इतका मायक्रो लेवलचा असतो. मी जर तुम्हाला ते सांगितलं तर तुम्हाला काय आहे, फालतूगिरी आहे, तुम्ही काहीतरी सांगताय. पण तो छोट्या 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 लेवलला असतो त्रास. तो अत्यंत छोट्या लेवलला. तो विषय काय होईल माहिती का? मी जर हे सांगत बसतो ना तर मूळ विषय भरकटेल की राजकीय पोस्ट हे कारणाने मला काढून टाकलं. आता या त्रासांवर वेगळा एक सेक्शन मी घेणार आहे की काय चालतो, हा त्रास कसा होतो. कारण एक बहुजनांमधला एक चेहरा आहे, जो मानवता मानणारा चेहरा आहे, तो टोचतो लोकांना. नाही ते आमच्या विचारांचं पाहिजे. आमचे विचार वेगळे आहेत आणि मग हे काय आहेत विचार, तर ते हे सगळं खूप गुंतागुंतीचं. आणि मग यात जर वादात पडलो ना की बहुजन आणि अमुक मानवता वगैरे, तर जात धर्मभेद, तर ते वेगळीकडे विषय झाले. एक विषय की राजकीय पोस्ट करतो म्हणून तुम्ही काढलं, हा आता सबळ व्हायला लागलं. हे कारण खूप पक्क व्हायला लागलंय. लवकरात लवकर नवीन कारण शोधा किरण मानेंना अडकवण्यासाठी. तुम्ही शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ज्या चौघींनी तुमच्यावरती आरोप केले त्यांनी असं सांगितलं की प्रोडक्शन हाऊसचे लोक जे आहेत ते सुद्धा शरद पवारांना भेटले. त्यांनी पण त्यांचं म्हणणं जे आहे ते शरद पवारांना सांगितलेलं आहे.
गेली वर्षभर हा त्रास होत असताना कुठं लेखी किंवा कुठं तुम्हाला सांगणं, की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला सांगितलं होतं बाबा, की बाबा असं करू नकोस, ही शेवटची संधी आहे, याच्यानंतर जर असं वागलात तर आम्ही ते सहन करणार नाही. तर खरंच असं काही तुम्हाला सांगितलं होतं? मला काही नाही लेखी, मला दाखवा ना तुम्ही. महिलांची गैरवर्तन हे मोठा मुद्दा आहे. त्याचं मला लेखी काहीतरी दाखवा ना तुम्ही, की तुम्ही मला अशी अशी नोटीस दिली होती किंवा तुम्ही मला असं असं सांगितलं होतं. काहीच नाही. आणि जे किरकोळ कुरबुरी असतात ना, ग्रुपिझम वगैरे, हे नॉर्मल सगळ्या सेटवर चालतं. तुमच्या ऑफिसमध्ये पण चालत असेल. हे किरकोळ आहे. प्रत्येक काय काय सेटवर ह्याच्यापेक्षा गंभीर घडतं. मध्ये सहकुटुंब सहपरिवारचं एक आलं होतं, ह्याच्यापेक्षा गंभीर घडतं. त्यामुळे हे आम्ही फार किरकोळ गोष्टी असतात. कधी कधी आम्ही ते कोणाकोणाची कुरबुरी होतात, मग एकत्र बसतो मिटवतो, एकत्र बसतो मिटवतो. पण असे गंभीर आरोप करून गंभीर असे काहीतरी एकमेकांना नोटिसा पाठवल्यात असं कधीच झालेलं नाही, कधीच नाही. किरकोळ कुरबुरी कायम सगळ्या सेटवर होतं, त्या झालेल्या आहेत. पण असं ते एवढं मोठं की आता त्याला काढून टाका काही चौकशी न करता. आणि त्यांनी जरी शरद पवारांना, त्यांना भेटण्याचाही अधिकार आहे, शरद पवारांना दोन्ही बाजू ऐकण्याचा अधिकार आहे. आता शरद पवारांनी काल जे माझ्या बाजूनं बोललेल्या महिला आहेत तेही ऐकलं असेल. आता शरद पवारांनी संगती लावावी की अरे बापरे हे आणि ते आणि मग काय आहे. पवारसाहेब तेवढे सेन्सिबल आहेत, पवारसाहेब विचारी आहेत, विवेकी आहेत. त्यांना माहिती आहे की प्रत्येक याला दोन बाजू असतात. तर त्यातली दुसरी बाजू थोडीशी वेगवेगळी होत चालली आहे. म्हणजे माझी बाजू एकच ठाम आहे की मला राजकीय पोस्टवरून काढून टाकलं. त्यांची बाजू व्यावसायिक कारण, महिलांवर अत्याचार आणि नंतर नाही टोमणेबाजी इथपर्यंत आलेत. आत्ता टोमणेबाजी इथपर्यंत आलेत. टोमणेबाजी हे कारण नाही असू शकत. तुम्ही कशालाही टोमणं म्हणाल. तुम्ही आता इथून चाललाय आणि मी म्हणलं ए ती पाण्याची बाटली दे रे, तुम्ही म्हणलं मला टोमणा मारला का तू, असं होऊ शकतं. टोमणेबाजी म्हणजे काय नक्की? पण या सगळ्यामध्ये सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर तुम्ही राष्ट्रवादीशी संबंधित आहात, राष्ट्रवादीचा तुमच्यावरती प्रभाव आहे किंवा तुम्ही राष्ट्रवादीसाठी काम करता, अशी ही एक चर्चा आहे. किरण मानेंचा राजकीय विचारधारा नेमकी काय आहे? किरण माने कुठल्या पक्षासोबत असतात? हाही प्रश्न विचारला जातो. तुम्ही माझ्या पोस्ट बघितल्या तर शरद पवारांच्यावरही पोस्ट, शरद पवारांच्यावर भरपूर पोस्ट आहेत, कारण मी त्यांना लहानपणापासून बघत आलो आहे. माझं कोराळे, माझा आजोळ, माझ्या आजोळी ते यायचे तेव्हापासून मी त्यांना बघत आलो आहे. अगदी लहान होतं तेव्हापासून. त्यामुळे मला तो माणूस म्हणून प्रचंड आवडतो, बुद्धिमान. म्हणजे भारतात असा नेता नाही हो, सरळ आहे. हे माणूस म्हणून झालं. मी उद्धव ठाकरेंवरही पोस्ट लिहिली जी खूप व्हायरल झाली होती. मी अटल बिहारी वाजपेयींवर पोस्ट लिहिलेली होती, खूप छान पोस्ट होती त्यांच्या व्यक्तिमत्वावर. मी डॉक्टर मनमोहन सिंगांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला काय योगदान दिलं त्याच्यावर एक पोस्ट लिहिली होती, जी सगळ्यांनी वाचलेली आहे. मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर तर कायम पोस्ट लिहितो. मी छत्रपती शिवरायांच्या विचारांवर कायम पोस्ट लिहितो मी. तर या पोस्ट्स माझ्या असतात. तर आता तुम्ही कसं ठरवणार की मी कुठल्या पक्षाचं आहे? म्हणजे मी शरद पवारांच्यावर जास्त पोस्ट लिहिल्या म्हणून मी राष्ट्रवादीचं असं नाही होत. पण राष्ट्रवादी कसं आहे ना, सातारा आहे. साताऱ्यात काही झालं तरी राष्ट्रवादी म्हणजे आमच्या घरची माणसं आहेत त्यात. म्हणजे पण मी त्या पक्षाचा नाही आहे. मी घरात बसूनही मी राष्ट्रवादीच्या कित्येक नेत्यांविषयी, पवार साहेबांच्या जवळ परवा मी राष्ट्रवादीच्या एका खासदाराबद्दल तक्रार केली. असं काही नसतं. मी काही कुठल्या पक्षाचं नाही. मी म्हटलं नाही. आणि पवार साहेबांनाही ते थोड्याफार प्रमाणात पटल्यासारखं दिसलं मला ते. कारण ते असं नसतं. म्हणलं मी नाहीतर मी मग त्यांची पण नाही ते बोलले ते बरोबरच बोलले, असू द्या आपल्याला दोन्ही असं नाही केलं. मी त्या पक्षाचा, मी कुठल्याही पक्षाला बांधील नाही आहे. कुठल्याही की आता मी विश्वजित कदम जे आहेत काँग्रेसचे आमदार, त्यांचे वडील पतंगराव कदम माझ्या वडिलांचे जवळचे मित्र आहेत म्हणून मी काय काँग्रेसचा झालो का लगेच, असं काही नसतं. माझा मावस मामा होता, तो आधी BJPचा साताऱ्यातला गेली 3 वर्ष उमेदवार होता आणि आता तो राष्ट्रवादीमध्ये आला आहे. तर असं काही नसतं ते. आपल्याकडं एक परंपरा राहिलेली, विशेषतः जुन्या काळामध्ये जर कलाकार पाहिलं, विशेष निळू फुले असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, की या सगळ्यांनी भूमिका घेऊन काम केलेलं आहे. सामाजिक कृतज्ञता निधीसारखा एक उपक्रम त्यांनी राबवला की जो आज तागायत सुरू आहे. आत्ता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर कलाकार इतर जे आहेत ते काही याच्यावरती बोलत नाहीयेत. या शांततेबद्दल काय? यालाच म्हणतात सांस्कृतिक दहशतवाद. जे महाराष्ट्रातले खेड्यापाड्यातले लोक आहेत ना, ज्यांना काय चाललं हे कळत नसेल, त्यांना मी एक शब्द लिहून ठेवा वहीत, जो नंतर आपण त्याचा अभ्यास करूया, सांस्कृतिक दहशतवाद. आणि नंतर आपण त्याच्यावर सविस्तर बोलूया. मी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगेन याचा अर्थ काय आहे. पण तुम्हाला कळलं असेल, सांस्कृतिक दहशतवाद एक विशिष्ट विचारसरणीचा पगडा आहे, मोनोपॉली आहे. आणि ते तुम्हाला त्यांच्या दहशतीत ठेवतात आणि तुम्हाला ते म्हणतील त्या चाकोरीत चालायला लागतं आणि बरीच कामं मिळायची बंद होतात.
त्यांचे मोनोपॉल आहेत, त्याला घ्यायचं नाही बरं का आता, त्याला काढायचं बरं का आता, त्याला नाही. एखादा टुकार नट घेतील एखाद्या ठिकाणी, कलाकृतीचा विचार नाहीत करत ते. कलाकृती चांगली व्हावी म्हणून माझ्या विरोधी विचारधारेचा माणूस पण मी त्या रोलसाठी घेईन असा विचार नाहीत करत, कारण त्यांना कलाकृतीच चांगली करायची नसते. चांगल्या कलाकृती अशा नाहीत होत. चांगल्या कलाकृतींसाठी म्हणजे मला एक खूप कौतुक वाटलं होतं की बाळासाहेब ठाकरेंच्या रोलसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला घेतलं. याला म्हणतात कलाकृती, याला म्हणतात कलाकृतीचा विचार. की तिथे तो नाही विचार केला अरे तो मुस्लिम होता आणि मग असं कसं, नाही, तो त्याच्यासारखा ॲक्टरच नाही तर त्या रोलला परफेक्ट, मग त्याला घेतलं. असा विचार करणारे जे आहेत त्यांनीच मला काम द्यावं, बाकीच्यांकडे मला कामही नाही करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे काही कलाकार असे असतील की ह्या सगळ्या सांस्कृतिक दहशतवादाच्या दबावामुळं पुढेहून त्यांना बोलता येत नसेल, पण खाजगीत काही फोन करून बोलतायत किंवा काय काय त्यांचं म्हणणं आहे? खूप 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 मला खाजगीत फोन येतात, खाजगीत मला मेसेजेस येतात की आम्ही तुझ्याबरोबर आहे, आम्ही तुझ्याबरोबर आहे. मला एक खूप कौतुक वाटलं की ह्या सगळ्या ह्याच्यात माझ्याबरोबर जुनं काम, पूर्वी काम केलेली माझ्या नवऱ्याची बायकोमधली माझी सहकलाकार अनिता दाते, जिनं राधिकाचा रोल केला, तिनं पोस्ट करून सांगितलं की किरणची बाजू बरोबर आहे, की त्याला काही न सांगता काढून टाकणं हे चुकीचं आहे. परत दुसरी तिनं काही एका कमेंटला उत्तर देताना सांगितलं की माझ्याशी किरणनी कधीही गैरवर्तन केलं नाही, जसं या तिघी चौघींनी सांगितलं. म्हणजे आता तरी चॅनलने विचार करावा की अरे काहीतरी पाणी मुरतंय, आणि खरोखर चॅनलनी थोडंसं इगो प्रॉब्लेम न करता, सतीश राजवाडे ऐकत असतील, इगो प्रॉब्लेम न करता थोडंसं बॅकफूटवर जा माझ्यासाठी, आणि थोडंसं मग आता या गोष्टी तपासून बघा. आणि खरोखर जर तुम्ही कबूल केलं ना की आम्ही प्रोडक्शन हाऊसवर आंधळा विश्वास ठेवला, हे आमचं चुकलं, तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. आणि हे कोण किरण माने सांगतोय असं नका बघू, मी अत्यंत तळमळीने सांगतोय, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल जर तुम्ही 2 पावलं मागं आलात आणि तुम्ही जर कबूल केलं की प्रोडक्शन हाऊसनी आमची दिशाभूल केली, एवढं फक्त कबूल केलं तर खूप बरं होईल. माझे हात जोडून विनंती आहे. मनसेचं पण एक स्टेटमेंट आलेलं आहे, ते तुम्ही पाहिलं असेल. पहिल्या त्या 2-3 महिलांचं जे विधान आलं त्याच्यावर पटकन मनसेने विधान केलं. आणि कारण नंतर असे फोटो व्हायरल झाले की मनसेच्या चित्रपट सेनेत शर्वाणी पिल्लाई मॅडम आहेत. तर असू द्या, ते काही प्रश्न आहे, पण त्यानंतरचं मनसेनं बघितलं असेल ना, त्यानंतर ज्या 4-5 महिलांची स्टेटमेंट झाली त्याच्यावर नंतर मनसे नाही बोललेली. आणि मनसेची, मला पण वाटतं मनसेचे नेते सेन्सिबल आहेत, की दुसरी बाजू ऐकल्यानंतर मनसेचे नेते गप्प बसलेत, हे नक्कीच. आणि मला माहिती, म्हणजे राजसाहेब ठाकरे माझा आवडता नेता आहे, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं बोलण्याची पद्धत मला प्रचंड आवडते, आणि त्यांच्यासारखाच ॲटिट्यूड माझ्यात पण आहे, सेम तसाच ॲटिट्यूड माझ्यात आहे. फक्त माझ्याकडे सातारी आहे, त्यांच्याकडे बंबई आहे, पण आहे. आणि ते सुद्धा बघतीलच ना, ते दोन्ही बाजू तेही तपासून बघतील, तेही सेन्सिबल नेते आहेत, तेही दोन्ही बाजू बघतीलच ना. त्या 3च बायकांचं त्यातली आपली एक चित्रपट सेनेत आहे म्हणून आता आपण लावून धरूया, या अशा विचारांचे ते नाही आहेत. हा विषय आता केवळ किरण माने इतकाच मर्यादित राहिलेला नाहीये. तो संपूर्ण, की ज्याप्रमाणे तुम्ही सांस्कृतिक दहशतवाद असा जो शब्द वापरला, त्यानुसार तो सगळा विषय हे झालेला आहे. कशा पद्धतीनं या विरोधामध्ये उभे राहणार? कारण की हे एक प्रोडक्शन हाऊस झालं, तुम्ही सांगताय 90% लोक या विचारधारेचे आहेत. हा लढा पुढे कसा नेणार? आता हा लढा माझा एकट्याचा राहिलेला नाही असं सगळे लोक म्हणतात, की हा एका बहुजन मुलानं दिलेला लढा आहे, जात वर्चस्ववादी विचारधारेच्या लोकांना, असं लोक म्हणतात. माझं असं आहे की हा मला एकट्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा लढतोय. कदाचित याच्यामुळे पुढे असे अनिष्ट पायंडे पडणार नाहीत. म्हणजे याच्यानंतर मला असं वाटतं, या गोष्टीनंतर आत्ताच एक बदल होईल की कुठलंही चॅनल कुठल्याही कलाकाराला काढताना सविस्तर चौकशी करेल, त्यानंतर लेखी देण्याची पद्धत सुरू होईल, नोटिसा, आणि त्यानंतर लेखी नोटीस देऊन त्याला त्याची बाजू मांडायची संधी देऊन मग सिरियलमधून काढलं जाईल. हा पायंडा सुरू होईल. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी पायंडा पाडतात, त्याला किरण माने पॅटर्न म्हणा इथून पुढे. म्हणजे तर तो पॅटर्न सुरू होईल. त्यानंतर मग आणखीन अनेक पायंडे पडतील की मग या वर्चस्वाला तोंड कसं द्यायचं, ठामपणे उभं राहिल्यानंतर माणूस जिंकतो, हे जर महाराष्ट्राला उदाहरण बघायला मिळालं तर अनेक लोक येतील की ठामपणे उभं राहण्यासाठी. यात माझा बळी गेला तर मात्र कुणीही उभं राहणार नाही अशा विचारासाठी, मानवतेच्या विचारासाठी लढणाऱ्याच्या पाठीमागं. तर किरण मानेंच्या निमित्तानं एक शांततेचं राजकारण, ज्याला आपण व्हॉइस ऑफ पॉलिटिक्स, सायलेन्स ऑफ पॉलिटिक्स असं म्हणू शकतो, हे सुद्धा अनुभवायला मिळालेलं आहे. आणि किरण माने यांचं म्हणणं आहे की मी माझ्यासाठी ही लढाई सुरू केलेली आहे, ती मी शेवटपर्यंत लढणार. या निमित्तानं काही चांगल्या गोष्टीसुद्धा घडतील आणि त्याचा पुढच्या गोष्टींवरती चांगला परिणाम होईल. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अश्विनी सातवडुके, TV9 मराठी, कर्जत.